पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्भे MIDC मधील डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली। महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली। कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता। परिसरातील लोकवस्तीमध्ये धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली। आग अधिक पसरल्यास भोवतालच्या लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला असता। यामुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेचे 6 तर MIDCचे 2 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांच्याकडून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। डम्पिंग ग्राउंडमध्ये यापूर्वी देखील अनेकदा आग लागलेली आहे, तर मंगळवारी कचऱ्यापासून तयार होणारे लिक्विड आणि उष्णतेमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आग लागली होती। आग अधिक पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणली असून उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू असल्याचे नवी मुंबई पालिकेचे अग्निशामक अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले।